मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण या तीनही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर जवळपास 2 तास चर्चा केली। एकूण 12 मुद्द्यांवर तीनही नेत्यांनी मोदींसमोर चर्चा केली। त्यामुळे राज्याच्या मागण्या मार्गी लागणार का हा प्रश्नही आता उपस्थित होतोय। जवळपास वर्षभरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि भेटीचं सर्वात मोठं कारण होतं मराठा आरक्षण। मोदींसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणही होते। मराठा आरक्षणाबद्दल केंद्रानं भूमिका घ्यावी। बैठकीत मराठा आरक्षण हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता। केंद्र सरकारनं मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकऱ्यांच्या आरक्षणासंदर्भातल्या न्याय मागण्या विचारात घेऊन घटनात्मक दुरुस्ती करण्यासाठी केंद्रानं तातडीनं पावलं टाकण्यात यावी अशी मागणी केली। इतर मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण। मराठा आरक्षणासोबत आणखी एका आरक्षणावर या बैठकीत चर्चा झाली। पंचायत राज संस्थेमध्ये ओबीसी समाजाला मिळणारं राजकीय आरक्षण। काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं या संदर्भात एक निकाल दिला आणि हे आरक्षण धोक्यात आलं। आज पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये हे आरक्षण परत मिळवण्यासाठी चर्चा केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतल्या आरक्षणाचा मुद्दा। मोदींसोबतच्या या बैठकीत पदोन्नती आरक्षणाबाबतही चर्चा झाली। केंद्र सरकारनं तातडीनं या समाजाला न्याय दिला पाहिजे अशी मागणी केली। केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना तातडीनं न्याय द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली। मेट्रो कारशेडसाठी कांजूर मार्गच्या जागेची उपलब्धता। मुंबईतल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा देखील पंतप्रधानांच्या या बैठकीमध्ये मांडण्यात आला। शिवसेना आणि भाजपचं एकत्रित सरकार असल्यापासून या मुद्द्यावर दोन्ही पक्षांचे मतभेद होते। या मेट्रो शेडसाठी कांजूर मार्गची जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती यावेळी राज्य सरकारनं पंतप्रधानांच्याकडे केली आहे। केंद्राकडून मिळणारा जीएसटीचा परतावा वेळेत द्या। महाराष्ट्राला 24,306 कोटी जीएसटी भरपाईपोटी मिळणं बाकी आहे। हीच रक्कम लवकरात लवकर राज्याला मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांकडे केली आहे। पीक विमा अटी शर्तींच्या सुलभीकरणावर चर्चा। या बैठकीमध्ये जीएसटी सोबतच चर्चा झाली ती पीक विम्याची। बीडचं पीक विमा मॉडेल या बैठकीत चर्चिलं गेलं, ज्या अंतर्गत कंपन्यांना 20% जास्त नफा कमावता येत नाही। पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्याचा विचार करून या अटी सुलभ करता याव्यात अशी देखील मागणी करण्यात आली। राज्यात बल्क ड्रग पार्क तयार करण्यासाठी चर्चा। महाराष्ट्राला बल्क ड्रग पार्क तातडीनं मंजूर करण्यात यावं आणि त्यासाठी 1000 कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्यही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। दिघी बंदराजवळ MIDCनं 250 एकर जागा राखीव ठेवल्याची माहिती शिष्टमंडळानं मोदींना दिली आहे। चक्रीवादळानंतर मदतीचे निकष बदलण्याबाबत। मागच्या वर्षी निसर्ग आणि यावर्षी तौक्ते चक्रीवादळाचा फटका सोसलेल्यांना राज्य सरकारनं नुकसान भरपाई दिली, मात्र ती पुरेशी नसल्याचा आरोप झाला। या संदर्भात SDRF आणि NDRFचे निकष बदलून महाराष्ट्राच्या धर्तीवरती हे नुकसानीचे दर जाहीर करावेत अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली। 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा। भारत सरकारच्या 14व्या वित्त आयोगाकडून येणारा निधी अद्याप आलेला नाहीये। हा थकीत निधी मिळावा यासाठी पंतप्रधानांकडे मागणी केल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या। मराठी भाषेला भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी सातत्यानं होतीये, मात्र केंद्र सरकारचा याबाबत अद्याप सकारात्मक प्रतिसाद नाहीये। देशात काही भाषांना हा दर्जा मिळालाय, मराठी मात्र यापासून वंचित आहे। या संदर्भातली देखील मागणी यावेळी करण्यात आली। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या रखडलेल्या प्रश्नावरही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा झाली। राज्यपालांकडे 12 नामांचा प्रस्ताव पाठवूनही अद्याप तो मंजूर होत नसल्याची तक्रार गेली अनेक महिने महाविकास आघाडी करत होती। याच मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाची आणि पंतप्रधानांमध्ये चर्चा झाली।
अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि हीच चर्चा सकारात्मक झाल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. की आम्ही तिघही समाधानी आहोत, कारण आजच्या आमच्या भेटीमध्ये कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. अत्यंत शांतपणाने आणि समजूतदारपणाने जेवढे मुद्दे आम्ही मांडले ते त्यांनी शांतपणाने ऐकून घेतले. त्याच्यात आम्ही जसं आता अजितदादांनी सांगितलं, अशोकरावांनी सांगितलं, त्या विषयाबद्दल भूमिका नुसत्या मांडल्या नाही तर त्यांना पत्रसुद्धा दिलेली आहेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आमचं ऐकून घेतलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, ते ऐकून बघितल्यानंतर यामध्ये त्यांनी जसं सांगितलं की मी पूर्ण माहिती घेतो, लक्ष घालतो, तर आम्हाला नक्की विश्वास आहे की काही ना काहीतरी मार्ग निघेल. 1.5 तासांची बैठक, 10 पेक्षा जास्त मुद्दे आणि सकारात्मक चर्चा असंच चित्र दिल्लीत होतं. मात्र ही बैठक यशस्वी झाली की नाही हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल. प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.